आमच्या स्कोरर कडून कळतोय या संख्येने आता जर धावसंख्या केली 27 पर्यंतची मजल मारू शकतात. पाहूया इकडनं पुढे किती अजून धावसंख्या जोडल्या जातील. या षटकातले अजून 3 बॉल बाकी आहेत. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर 9 बॉल अजून या मॅच मध्ये बाकी आहेत. 3 ओव्हरची ही फायनल आहे. 3 टू गो फॉर द ओव्हर. सचिन परत एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्क वरती. समोर मयूर स्ट्राईक एजंटला पाहायला मिळेल. हो या वेळेला चांगलाच बॉल पाहिलं तर टप्पा पडलाय. अगदी गुड लाईन स्पॉट वरना बॉल थोडासा आपल्याला कट होताना दिसला. थोडीशी अडचणीचा सामना करावा लागला मयूर यांना. नक्कीच जर आपण पाहिलं मयूर देखील बेस्ट बॅटरच्या लिस्ट मध्ये आहे, कंटेंडर आहे. पाहूया इकडनं तो पुढे किती धावा करतोय. हो यावेळेस देखील समोरच्या दिशेने उचललाय. पायचाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जाईल बॉल आणि अंपायर्स कडून इशारा येईल आमच्या मुन्ना पाटण सरांकडून 2 धावांचा. विथ दिस 2 रन्स द स्कोर कार्ड रिचेस अप टू 16 रन्स ऑन द बोर्ड. 1 बॉल रिमेनिंग फॉर द ओव्हर. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील चांगलाच पूल. पहा बॉलचा अंदाज घेऊन परत एकदा आपल्या टिपल स्टाईल मध्ये मयूरच्या बॅटवरना शेवटच्या बॉलवरती देखील 2 धावा येताना आपल्याला दिसल्या आहेत. धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका अखेर 18 धावा. अजूनही 6 बॉल्स बाकी आहेत. किती जाणार स्कोर, किती रन्सची मजल मारणार या फायनल मॅच मध्ये रॉयल आर्कर्सचा संघ. गणेश आणि मयूर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. 18 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. इकडनं पुढे अजून 6 बॉल्स. पाहायचंय किती धावांची मजल मारली जाते. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 क्रिकेटची स्पर्धा पाहतोय आपण. शेवटचे 6 बॉल्स या पहिल्या इनिंग्सच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांचा ग्रँड फिनाले मॅच आहे. आपण दोन्ही संघ एक काटेकी टक्कर इकडे आपल्याला देत आहेत. एक मोठा लढा देताना देत आहेत आपल्याला. कारण की दोन्ही संघांना जाणीव आहे किती इम्पॉर्टंट मॅच आहे. संपूर्ण वाळकेश्वर मध्ये चर्चा होणार आहे. जो ही चॅम्पियन्स ट्रॉफी उचलेल, ही लकलकती चमचमती चॅम्पियन्स ट्रॉफी कोणाच्या नावावर. 6 बॉल. हो यावेळेस मात्र बॅटची कडा रोहित परदेशी. वा वाळकेश्वरचा फायटर जेट इकडे मात्र उडालाय आणि पकडलाय झेल. संपलाय खेळ. गणेश यांचा बॅटिंग मध्ये असून दे, फिल्डिंग मध्ये असून दे, आपलं डेडिकेशन 100 नाही तर 120% देणारा हा रोहित परदेशी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एक दर्जेदार कामगिरी करताना आपल्याला दिसतोय. अगदीच उंच अशी उडी मारली आणि इकडे मात्र झेल केला. एक 1 हँडेड कॅच आपल्याला पाहायला मिळते ती रोहित परदेशी यांच्याकडनं. आणि मला का वाळकेश्वरचं फायटर जेट म्हटलं जातं ते मात्र तो सातत्याने प्रूव्ह करतोय. अगदीच हवेत उडाला आणि हवेत उडून बॉलला मात्र लपकलाय, चिपकलाय. अगदीच फेविकल का जोड है आणि रोहित को कोई तोड नहीं है. दिस इज रोहित परदेशी फॉर यू. अजूनही आपण जर पाहिलं 5 बॉलचा खेळ असेल. प्रकाश न्यू बॅटर इन. यावेळेस देखील बॉल हवेत आहे. पाहायचंय तिकडे मिड विकेटचा फिल्डर येतोय बॉलच्या खाली, परंतु बॉल निघून जाणार आहे. डिक्लेअर स्वरूपात मला असं वाटतं 1 असणार आहे. यस मुन्ना पाटण सरांनी इशारा केलाय 1 धावांचा. स्कोर कार्ड पुढे सरकेल 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. आपण जर पाहिलं रॉयल आर्कर्स देखील एक दर्जेदार संघ आहे, तुल्यबळ संघ आहे, मातब्बर संघ आहे. त्यांच्याकडे देखील दर्जेदार बॉलिंग लाईनअप आहे. आपण पाहूया कितपर्यंतची मजल मारतील आणि कितपर्यंत रोखीन धरतील वाळकेश्वरचा सम्राट या संघाला. एक काटेकी टक्कर दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज. हो परत एकदा एक हाताने ट्राय केली गेली होती. यावेळेस पाहायचंय नॉन स्ट्रायकर एंड. ओ इकडे मात्र पंचांना बॉल लागलाय. नक्कीच 1 धाव तिकडे पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड कडे आपण लक्ष टाकलं तर विथ दिस 1 रन द स्कोर रिचेस अप टू 20 ऑन द कार्ड. 20 धावा धाव फलकावरती. शेवटचे 3 बॉल. शेवटच्या 3 बॉल्स मध्ये पाहूया इकडे किती अजून धावा जोडल्या जातील या आपल्या स्कोर कार्ड वरती. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट. शेवटच्या 3 बॉल साठी मैदानाच्या आतमध्ये आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय मयूर. ज्याप्रमाणे उल्लेख केला बेस्ट बॅटरचा कंटेंडर आहे, दावेदार आहे. पाहूया
इथे अजून 3 बॉल्स मध्ये किती धावा मयूरच्या बॅटमधनं देखील जोडल्या जातील. हो, परत एकदा लॉंग ऑन क्षेत्रावरती बॉलला डिस्पॅच केला जात आहे. मयूरच्या बॅटमधनं हा निघालेला हवाई सफर केलेला फटका. 2 बॉल तिकडे 2 रन्स मिळतील त्या बॉलवरती. स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. 2 मोर फॉर द ओव्हर. शेवटचे 2 बॉल. यावेळेस देखील वेगवान बॉल पाहायला मिळाला पाहिजे. बॉल निघून जाणार आहे ते विकेट किपरच्या अगदी मागे आणि या बॉलवरती देखील सिंगल आहे. सिंगल चालेल, 1 चालतील, 2 चालतील, सगळं काही चालेल. फायनल मध्ये रन्स इम्पॉर्टंट आहेत, कोणत्याही स्वरूपात आले तरी चालतील. बॉल पाहिलं तर शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 23 या आकड्यावरती 23. आतापर्यंत चांगली धावसंख्या जोडली गेली आहे. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स जो संघ संपूर्णपणे आपण पहिल्या मॅच पासून दर्जेदार आपल्याला कामगिरी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली असा वाळकेश्वर रॉयल आर्कर्स आणि त्यांच्याच समोर त्यांच्याच तेवढ्याच तोलाचा मोलाचा तुल्यबळ मातब्बर वाळकेश्वरचा सम्राट. या 2 संघांची ही लढाई आहे. शेवटचा बॉल असणार आहे या ओव्हर मधला आणि या इनिंग्स मधला देखील. 1 टू गो. शेवटच्या बॉलवरती आक्रमण समोरच्या दिशेने केलंय. हा बॉल मैदानातच आहे. शेवटच्या बॉलवरती येते विकेट आणि शेवटच्या बॉलवरती घेतलाय जेल. मयूरला मात्र माघारी परतावा लागणार आहे आणि शेवटच्या बॉलवरती कोणतीही धाव मिळणार नाहीये. आणि त्याचबरोबर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 23 या आकड्यावरतीच थांबेल. आणि जेव्हा बॅटिंग करण्यासाठी उतरेल वाळकेश्वरचा सम्राट तेव्हा त्यांना 18 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. 8च्या सरासरीने मात्र धावा कुटाव्या लागतील. प्रत्येक षटकामागे 8 धावांची गरज असणारा 18 बॉल 24 हा पुकार असेल, ही ललकार असेल. ग्रँड फिनाले ज्या ज्या क्षणाची सर्वांना उत्कंठा होती, आतुरता होती, ज्या सणासाठी सर्वांची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचलेली अशी उत्कंठावर्धक अशी मॅच, चित्ताथरारक अशी मॅच. ग्रँड फिनाले वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. 6 समसमता लकलकता करंडक कोण उचलणार, कोण ठरणार वाळकेश्वरचा चॅम्पियन आहे मात्र आपल्याला काहीच वेळामध्ये कळणार आहे. जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये प्रवास करू ट्रॉफीचा दावेदार कोण बनेल, कोणाची चर्चा संपूर्ण वर्षभर या वाळकेश्वर नगरीमध्ये राहील हे नक्कीच आपण या शेवटच्या 3 ओव्हर्स नंतर आपल्यामध्ये कळेल. कोणाला आणि मात्र पराभूत व्हावं लागेल, कोणाला संपूर्ण वर्ष 12 महिने 365 दिवस 52 आठवडे 8760 मिनिट कोणाला वाट बघावी लागणार आहे हे नक्कीच आपल्याला पाहावं लागणार आहे. 2 संघ, एका बाजूला वाळकेश्वर रॉयल आर्कर्स आणि दुसऱ्या बाजूला वाळकेश्वरचा सम्राट. आता तुमच्या समोर येतोय एक दर्जेदार ग्रेट चेस ज्यामध्ये ओपनिंग बॅटर सचिन कनोजिया आणि वाळकेश्वरचा फायटर जेट रोहित परदेसी असणाऱ्या स्ट्रायकर झेंडला आपण पाहूया आणि ऐकूयात सेकंड इनिंगच्या खेळासाठी माझे साथी समालोचक आपल्या मुंबई नगरीतला एक गोड बुलंद आवाज रोशन पाताडे सरांना. धन्यवाद सर्वेश. या मॅचच्या अगदी फायनल इनिंगकडे आपण आता वळतोय. या स्पर्धेच्या फायनल इनिंगकडे खऱ्या अर्थाने आपण वळतोय. फायनल सामन्याचा हा फायनल डाव आपण पाहतोय. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या आज अंतिम दिवसाच्या या अंतिम सामन्याच्या अंतिम डावासाठी उपस्थित झालेले सर्व क्रिकेट रसिक आपलं सहर्ष स्वागत. 18 चेंडू आणि 24 धावांचा पाठलाग. गोलंदाजी मार्कवरती पहिली ओव्हर घेऊन स्वप्नील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र कॉट बिहाइंड साठी अपील केली जाते. अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली आहे. परंतु एक जबरदस्त गोलंदाजीचा पहिलाच वेगवान चेंडू इथे आपण पाहिला. स्वप्नीलच्या गोलंदाजीतून सचिन साठी वाईड लाईन यॉर्कर सरळ जाऊन विसावेल तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 18 बॉल मध्ये 24 ची गरज. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा मात्र या वेळेला तर सचिन स्टेप आउट झाला. ओव्हर दी कव्हर्स मात्र खेळला गेलेला फटका आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा येतील. एक तेरी तो एक मेरी, ईट का जवाब पत्थर से. काटे की टक्कर मात्र पाहायला मिळेल. एका बाजूला वाळकेश्वरचा सम्राट आणि दुसऱ्या बाजूला रॉयल आर्कर्स. मेगा फायनल आपण रंगताना बघतोय. एका बाजूला जांभळा रंग, एका बाजूला निळा रंग.
या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र दोन्ही संघ मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहेत. रॉयल आर्कर्सने सुद्धा खूप चांगला खेळ केला मागील 2 दिवसांमधून आणि चांगली फाईट करत चांगल्या फलंदाजीच्या जीवावरती आज मात्र आपण जर पाहिलं तर वाळकेश्वरचा सम्राट आज या ठिकाणी मेगा फायनल पर्यंत पोहोचलेला आपण बघतोय. अतिरिक्त धाव येते आणि अतिरिक्त धावेसोबत संघाच्या धावसंख्येचं खातं पुढे सरकतंय. सध्या 3 धावा आल्यात. पहिल्याच ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. 24चा पाठलाग करायचा आहे. अजून 21ची गरज आहे. उत्कंठावर्धक मॅच असेल. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण बघतोय. अंतिम सामना. या वेळेला बाउन्सर पाहायला मिळेल. पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा कळवला जातोय. अगदी फलंदाजाच्या डोक्यावरून मात्र बॉल जातोय. धन्यवाद. सध्या स्कोर आपण जर पाहिलं तर 9 धावा बनल्या आहेत. 24 धावांचा पाठलाग मात्र या वेळेला करायचा आहे. आणि तसं आपण बघायला गेलो तर शेवटचीच मॅच आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. मला वाटतं एक पुढील 5-10 मिनिटं आणि त्यानंतर मात्र पारितोषिक वितरण सोहळा आपण या स्पर्धेतून पाहणार आहोत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा झाडातून बॉल पाठीमागे जातोय की मैदानाच्या आत येतोय हे आपण पाहूया. 2 धावांचा इशारा इथे मात्र पंच कळवतायत. स्ट्रेट बॅटेड फटका सजवला होता. सचिन कनोजिया या वाळकेश्वर परिसरातील एक मातब्बर खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाला आता सुरुवात झालेली असताना आपण जर पाहिलं तर सचिन कनोजिया सध्या खूप चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसतोय. मी सन्माननीय निखिल चौधरी यांना विनंती करतोय आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. निखिल चौधरी आपण जिथेही असाल आपण लवकरात लवकर आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने संपर्क साधा. एकच मिनिट मॅच थांबवा. निखिल चौधरी आपण जिथे कुठे असाल आपण लगेचच मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय. निखिल चौधरी आपल्याला विनंती असेल. सामना चालू ठेवा कारण अंधार पडेल नंतर.
स्ट्राईक परती रोहित आहे. या वेळेला पुल केलेला फटका आपल्याला पाहायला मिळेल. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि 2 धावांचा इशारा तिकडे मात्र पंचांकडून कळवला गेलाय. संघाची धावसंख्या या 2 धावांसोबत मात्र पुढे सरकते, ती 15 या धावसंख्येवरती. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात मात्र झालेली आपल्याला पाहायला मिळते. रोहित आणि सचिन कनोजिया चांगली फाईट करतायत. दुसरा चेंडू ओव्हर नंबर 2 मधला आपण बघतोय. गणेश नागियानीच्या माध्यमातून हे दुसरं षटक हाताळलं जात आहे. परत एकदा समोर आणि या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर आणि चेंडू करेल हवाई सफर, परंतु लांबी गाठू शकलेले नाहीये. उंची तर चांगली गाठली. थोड्या वेळासाठी असं वाटलं सुद्धा की आता हा षटकारच आहे, परंतु इथे 2 धावांवर समाधानी राहावं लागेल ते रोहितला. चांगली बॅटिंग आज संपूर्ण दिवसभरामध्ये रोहितने सुद्धा केली आहे. सचिन कनोजिया नावाची चर्चा तर राहिलीच, परंतु रोहित सुद्धा खूप चांगला खेळ करताना मागील 2 मॅच मध्ये या अगोदरच्या सामन्यात 2 चेंडू 2 षटकार सुरुवातीच्या चेंडूवरती त्याने ठोकले. या वेळेला मात्र समोर खूप चांगला फटका सजवला होता, परंतु लांबी गाठू शकला नाही. एलिव्हेशन मिळालं नव्हतं चेंडूला. 2 धावा आणि त्यानंतर मात्र आता हा डॉट बॉल. धावसंख्या 17 धावा स्कोरबोर्ड वरती. चौथा चेंडू गणेश नागियानी याच्या ओव्हर मधला आणि या वेळेला मात्र हा कॅच ड्रॉप केलाय, झेल सोडलाय. बॅटची कडा घेतली होती, परंतु मध्ये पाणी आहे. सध्या 17 धावा झाल्यात. अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 24 ची गरज होती. दुसरी ओव्हर आहे म्हणजे 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 7 धावा बनवायचे. वाळकेश्वरचा सम्राट आणि रॉयल आर्कर्स. अजून 2 धावांचा फटका येईल रोहितच्या बॅटमधून. जवळपास सामना आता संपत आलेला आहे. आणि अशा पद्धतीने मात्र आता बॉल जातोय तो डिक्लेअर झोनच्या दिशेने. पाहूया, पायाला लागून मात्र लेग बाईज 1च रन मिळणार आहे. चला ठीक आहे, तिकडे डिक्लेअरच्या दिशेने गेला, परंतु बॉल मैदानातच होता, बाहेर गेला नव्हता, त्यामुळे एकाच धाब्यावर समाधानी राहावं लागेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. पंचांशी आता वादविवाद घालू नका. अंतिम टप्प्यात मॅच आलेली आहे. बाकी कोणी मैदानात येऊ नका. प्लेअर कोणी आतमध्ये यायचं नाहीये.
या वेळेला बॉल हवेत आहे. पाहूया काय घडतंय. कॅच होतीये का आणि हा रिले कॅच. 1 2 3 फिल्डर त्या ठिकाणी या कॅच साठी मात्र कॉन्टॅक्ट मध्ये आले होते. अप्रतिम अप्रतिम कॅच. रोहित आउट झालाय सूरजच्या या कॅच नंतर. साहिलच्या गोलंदाजीवरती मात्र हा पहिला धक्का लागतोय. जवळपास आपण जर पाहिलं तर स्कोर जर 20 धावांवर पोहोचलाय तर 4 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. अंतिम सामना या स्पर्धेचा वाळकेश्वरचा सम्राट. तसं बघायला गेलं तर 5 चेंडू 4 धावा या मैदानावरती काही जास्त कठीण नाही आहेत. अगदी जवळच 2-2 धावांचे फटके तुम्ही सहज खेळू शकता. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल सांगणं कठीण आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. चला फिल्डिंग टीम आपण जरा घाई करा. आपण उगाच वेळ वाया घालवू नका. शेवटचा 1.5 मिनिट आहे, आपल्या लक्षात घ्या. या 1.5 मिनिटामध्ये आता हे बॉल पूर्ण झाले पाहिजेत. 5 चेंडूंचा जो खेळ बाकी आहे. चार चेंडू आणि 4 धावा. एक हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अजून आता मात्र 2 धावांची गरज आहे. तीन चेंडू 2 धावा. हा वाईट बॉल आलाय, त्यामुळे आता स्कोर लेवल झालेला आहे. फक्त 1 धाव तुम्हाला बनवायची आहे जिंकण्यासाठी. 2 चेंडू 2 धावा. माफ करा, 2 चेंडू 2 धावा. वाह, काय मॅच रंगते. ज्या पद्धतीनं जितने बॉल सोडला असं वाटलं व्हाईट बॉल दिला जाईल, परंतु आम्ही स्कोर कार्डकडे लक्ष टाकेपर्यंत आम्हाला वाटलं व्हाईट बॉल आहे. परंतु इथे बघतोय तर पंचांनी कोणताही निर्णय दिलेला नाहीये. 2 चेंडू 2 धावा आलेले आहेत. बावीस धावा. आता मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा रंगत येते. कंपल्सरी चेस नियम आहे स्पर्धेचा, लक्षात घ्या. या वेळेला सिंगलचा प्रयत्न होईल आणि आता मात्र मेगा फायनल. आता मेगा फायनल आली आहे 1 बॉल 1 रन वरती. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर जरा या मॅच साठी जरा दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आतापर्यंतची ही एकमेव अशी मॅच आहे जी 1 बॉल 1 वर आली आहे संपूर्ण 2 दिवसांमध्ये, आणि ती सुद्धा मेगा फायनल आहे. 1 बॉल 1 रन कंपल्सरी चेस. जर 1 रन बनवली तर वाळकेश्वरचा सम्राट या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरणार, आणि जर 1 बॉल डॉट आला तर मग मात्र वाळकेश्वर रॉयल आर्कर्स या मॅचचा विजेता ठरणार. शेवटचा बॉल. एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. सचिन कनोजी आहे समोर, परंतु गोलंदाजीसाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करताना साहिल आहे. 1 बॉल 1 रन. मेगा फायनलची मॅच कशी असावी तर ही अशी असावी.
समोर जरा मैदानातून गेटमध्ये जे आतमध्ये प्रेक्षक आहेत थोडंसं आपण एका बाजूला व्हा, कारण तिथे डिक्लेअर आहे. समोर जर बॉल जात असेल जाऊ द्या. एक चेंडू आणि एका धावेची गरज. शेवटचा बॉल साहिल विरुद्ध सचिन कनोजिया. आणि या व्हाईट बॉल सोबत वाळकेश्वरचा सम्राट, वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता लहान मुलांना विनंती आहे, स्टंप आपण आणून द्यायचे. स्टंप इकडे आणा स्टेज जवळ. स्टंपला लोखंडी कुल्फे आहेत, लागतील कोणाला तरी ते घेऊन या. स्टंप सगळे सर्व स्टंप इकडे आणून द्यायचे. सर्व जे स्टंप आहे ते सगळे स्टंप स्टेज जवळ आणा. वाळकेश्वरचा सम्राट, वाळकेश्वर प्रीमियर लीग 2025च्या या पर्वाचा विजेता ठरलाय आणि उपविजेता ठरतोय तो वाळकेश्वर रॉयल आर्कर्स. मनपूर्वक अभिनंदन दोन्ही टीमचं. आणि आता आपण लगेचच या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. मी सर्व खेळाडूंना विनंती करेन आपण सगळ्यांनी कृपया स्टेज समोर यायचंय. आणि प्लेअर ऑफ द मॅचचे सुद्धा जे अवॉर्ड शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा आज दिले जातील. पहिल्या मॅचचा विजेता युनायटेड वर्सेस चॅम्पियन असा सामना झाला होता, त्यामधून करण ठरला होता सामनावीर. त्यानंतर दुसरा सामना सचिन कनोजिया ठरले होते सामनावीराचे मानकरी. कालच्या दिवसात तिसरी मॅच अमित नमोले ठरले होते सामनावीराचे मानकरी. त्यानंतर कार्तिक पाली, नितेश निर्मल, सचिन कनोजिया, वसंत महादे, मयूर शिमोगे,